नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. 2 मिनिटापूर्वी सर्वोच्च न्यायालयातली आजची जी सुनावणी आहे ती संपली आणि म्हणूनच इंटरेस्टिंग जे त्यातले महत्त्वाचे मुद्दे मला वाटले, कारण आज सन्माननीय न्यायालय जे म्हणालं तो गमतीचा भाग आहे. अनेक हायपोथिसिस, म्हणजे असं जर असतं तर असं झालं असतं का वगैरे अशा सगळ्या ज्या चर्चा होतात त्यावरती न्यायालयाने गंमत केली आणि न्यायालय म्हणाले की जर समजा असं गृहीत धरा की आमच्या न्यायालयानं जी ऑर्डर पास केली की बहुमताच्या चाचणीला थांबवायचं नाही, तसं जर झालं नसतं आणि जर सभापतींनी आपले अधिकार वापरले असते, म्हणजे 2 ऑर्डर पास झाल्या न्यायालयाच्या. एक ऑर्डर होती ती आमदारांच्या संदर्भात जी डिस्क्वालिफिकेशनची मुदत त्यांना दिलेली होती ती नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नव्हती. तोही आदेश जर न्यायालयाने दिला नसता तर झालं काय असतं, तर न्यायालयाच्या आदेशामुळं जी थांबलेली प्रक्रिया होती ती थांबली नसती. सभापतींनी या आमदारांना डिस्क्वालिफाईड केलं असतं, त्याच्यामध्ये श्री एकनाथ शिंदे होते आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले नसते, अशी गमतीशीर टिप्पणी केली. पण हे का महत्त्वाचं आहे, तर अनेक सायटेशन्स अगदी आज 1998 सालच्या मायावती सरकारच्या संदर्भातला 1997 साली मायावती यांच्या नेतृत्वामध्ये बहुजन समाजवादी पक्षाचं जे सरकार उत्तर प्रदेशमध्ये बनलेलं होतं त्या संदर्भातले सुद्धा इतके जुने सायटेशन्स दिले जात आहेत आणि त्यामुळं अनेक हायपोथिस हे असं नसतं तर असं झालं असतं वगैरे अशा सगळ्या गोष्टीची चर्चा होते. आणि म्हणून ह्या ज्या सगळ्या सुनावणी दरम्यान इंटेन्स पद्धतीनं, आणि आज मला नीरज कौल यांचं म्हणजे आपण ज्या वेळेला ही सगळी आर्ग्युमेंट बघत असतो त्यावेळेला त्यांचं या अर्थाने कौतुक वाटलं की ज्युडिशियल माइंड कसे असतात. आज कुठेही इमोशन नव्हतं, पॉईंट टू पॉईंट नीरज कौल हे श्री एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडत होते आणि त्यातनं ते सांगत होते की असा कोण मुख्यमंत्री आहे की ज्या मुख्यमंत्र्यानं स्वतःच्या सरकारच्या विरोधातली बहुमताची चाचणी टाळली आहे आणि इथेच तर त्यांचा पराभव आहे. बघा किती गोष्टी, आता आजच्या न्यायालयामध्ये हा भाग नाही आहे, पण तुम्ही लक्षात घ्या की नीरज कौल यांनी आज जो एक चार्ट तयार केला होता, ज्या चार्टमध्ये जर या आमदारांना डिस्क्वालिफाईड केलं, जे 39-42 ज्यांच्या विरोधामध्ये अपात्रतेची कारवाई सुरू आहे, त्यांना वगळल्यानंतर सुद्धा श्री राहुल नार्वेकर यांच्या निवडीच्या वेळेला महाविकास आघाडीचे आमदार 16 आमदार जे गैरहजर राहिले आणि प्रत्यक्ष बहुमत चाचणीच्या वेळेला जे 13 आमदार गैरहजर राहिले, कदाचित अनावादानं राहिले असतील, ज्याच्यामध्ये श्री अशोक चव्हाण यांच्यासारखे सिनियर पॉलिटिशियन्स होते. तो संदर्भ आता इथे कसा जुळतोय बघा. ते सांगतायत की तुमच्या स्वतःच्याच आमदारांचा त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यावरती विश्वास नव्हता आणि म्हणून ते सरकार पडणारचे हे लक्षात आल्यानंतर श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आजच्या सगळ्या सुनावणीचा जर सारांश आपण काढला तो सारांश आपल्याला 8-10 गोष्टीमध्ये सांगता येतो. मुख्य म्हणजे आज जी सुनावणीला सुरुवात झाली तेव्हा नीरज कौल असं म्हणाले की माय लॉर्ड, मला काही तारखा सांगायच्यात, आणि मग त्यांनी पुन्हा जी अनेक वेळेला न्यायालयासमोर आलेली क्रोनॉलॉजी आहे ती सगळी सांगितली. 21 तारखेला काय झालं, 22 तारखेला काय झालं, 24 तारखेला डिस्क्वालिफिकेशनच्या नोटिसेस कशा आल्या, मग 28 तारखेला काय झालं, मग न्यायालयात काय झालं, मग 30 तारखेला कसा शपथविधी झाला एकनाथ शिंदे आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचा, मग 3 तारखेला अध्यक्षांची निवड झाली आणि मग 4 तारखेला बहुमताची प्रक्रिया सुरू झाली. पण ही सगळी क्रोनॉलॉजी सांगत असताना सर्वात आधी निवडणूक आयोगाकडं आमच्या पक्षामध्ये फूट आहे हे सांगत कोण गेलं, तर श्री उद्धव ठाकरे गेले. त्यांनी 2 वेळेला निवडणूक आयोगाला कळवलं की आमच्या राजकीय पक्षामध्ये फूट आहे, एक फ्रॅक्शन आहे की ज्या फ्रॅक्शननी आमच्या राजकीय ध्येयधोरणाच्या विरोधामध्ये जाऊन काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांना डिस्क्वालिफाईड करा किंवा आमचं नवं स्ट्रक्चर आहे. हे 22 तारखेला त्यांनी कळवलं आणि त्याचाच ते आधार घेतात. ते काय म्हणाले आजच्या सगळ्या संपूर्ण सुनावणी दरम्यान, त्यांच्या सगळ्या सुनावणीचा जो धागा आहे तो असा आहे की आम्ही शिवसेना आहोत आणि आम्ही शिवसेना आहोत हे आता निवडणूक आयोगाने मान्य केलेलं असल्यामुळं आता प्रश्न कुठे उरला आहे, आता सगळं संपलेलं आहे. कारण निवडणूक आयोगाने हे मान्य केलं, कशाच्या आधारावर ते मान्य केलं, तर सिम्बल ॲक्ट जो आहे, जो 1956चा जो कायदा आहे, जी प्रॉपर्टी निवडणूक आयोगाची आहे, ती प्रॉपर्टी कोणाची, नाव कोणाचं, याबद्दलचा निर्णय आता निवडणूक आयोगाने दिलेला आहे. आणि त्याला तोच धागा पकडत ते असं म्हणाले की निवडणूक आयोगाने आता निकाल दिलेला असल्यामुळं 10वा परिशिष्ट जो आहे ज्याच्याबद्दल अपात्रतेची कारवाई होते, त्या अपात्रतेच्या कारवाई संदर्भात 1, 2, 3 यातला जो तिसरा मुद्दा आहे तो सुद्धा असा म्हणतो की असा पक्षातला असा कोणता गट की जो गट ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आहे ते आता डिफाईन झालेलं आहे. त्यामुळे आज त्यांनी 2 गोष्टीचा निकाल लावण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे आमचा जो पक्ष आहे तीच मूळची शिवसेना आहे आणि आता हे सिद्ध झालेलं आहे,
त्यामुळे प्रश्न उरलेलाच नाही. आणि सभागृहाच्या आतमध्ये जर शेड्यूल 10 प्रमाणे डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर ही गोष्टच इथे गैरलागू होते, कारण आता आम्हीच शिवसेना आहोत. आणि म्हणून पॅरा 10 मध्ये परिशिष्ट 10 मध्ये असलेला 3ऱ्या क्रमांकाचा मुद्दा जो आहे तो इथे गैरलागू होतो. आज खूप सारे सायटेशन्स देत असताना राज्यपालांनी जे केलं ते कसं योग्य आहे हे पुन्हा त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यासाठी SR बोंबईपासूनची सगळी जजमेंट दिलेली आहेत. आणि हे खरं आहे की सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी म्हणजे अगदी ते येदियुरप्पाचं सरकार असेल, पृथ्वीराज तुमचं मध्य प्रदेशचं चव्हाण यांचं सरकार असेल किंवा SR बोंबई केस असेल, प्रत्येक ठिकाणी एक घालून दिलेला ज्याला गोल्डन लॉ आपण म्हणतो किंवा गोल्डन रूल म्हणतो तो असा आहे की विधिमंडळातल्या बहुमतासंदर्भामध्ये एक आणि एकमेव चाचणी आहे आणि ती चाचणी आहे की फ्लोअरवरती आमदारांची टेस्ट. तुम्हाला आठवं आहे श्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं जे सरकार पडलं ते कसं पडलं, तर ज्या वेळेला न्यायालयाने सांगितलं की फ्लोअर टेस्ट जी आहे ती रेकॉर्ड केली जाईल, गुप्त मतदान पद्धती नाही आहे, आणि त्यानंतर ते सरकार पडलं. प्रत्येक वेळेला न्यायालयाने सांगितलेलं आहे की राज्यपालांनी काय करायला हवं जेव्हा जेव्हा त्यांच्या मनात हा प्रश्न येईल की या सरकारचं बहुमत गेलेलं आहे तेव्हा तेव्हा त्यांनी एकच काम करायचं आहे आणि ते आहे ते म्हणजे फ्लोअरवरची बहुमताची चाचणी. सो आज नीरज कौल काय म्हणत होते की अकॉर्डिंग टू द सेट लॉ प्रेसिडेंट राज्यपालांनी जे केलं ते बरोबर केलं, कारण 7 अपक्ष आमदार ज्यापैकी 2 मंत्री होते ते सरकारच्या विरोधामध्ये गेले होते. 34 आमदार जे सरकारचा घटक आहेत ते सांगत होते की आमचा या सरकारवर विश्वास नाही, आणि जे विरोधी पक्षनेते तेही सांगत होते की या सरकारनं बहुमत गमावले. त्यामुळं आज कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्या आर्ग्युमेंटचा काय भाग होता की हे कशाच्या आधारावरती राज्यपालांनी ठरवलं की या शिवसेना या पक्षामध्ये फूट पडली आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की असं ठरवायची गरजच नाही आहे, आमचाच मूळचा शिवसेना हा पक्ष आहे हे आम्ही पहिल्यापासूनच म्हणतोय, त्यामुळे आम्ही फूट पडली असं मानतच नाही आहोत. आमचा पक्ष खरा आहे आणि तो आता सिद्ध झालेला असल्यामुळं राज्यपालांनी त्यांना जे योग्य वाटलं आणि जे कॉन्स्टिट्युशनली डिफाईन केलेली त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याप्रमाणे ते बोलले. आणि मग सगळ्या तारखांचा तपशील त्यांनी यासाठीच दिला. न्यायालयाने सुद्धा काही वेळेला त्यांना हे विचारलं की सभापतीचे अधिकार काय आहेत, कारण शेड्यूल 10 प्रमाणे सभागृहातल्या अपात्रतेसंदर्भातला सुद्धा जो निर्णय घ्यायचा आहे तो सभापतीनेच घ्यायचा आहे. तसाच कोणत्या पक्षाचा व्हीप मानायचा, कारण आता प्रश्न निर्माण कसा झाला आहे की श्री उद्धव ठाकरे यांचा एक व्हीप आहे ते आहेत श्री सुनील प्रभू, इकडे एकनाथ शिंदे गटाचा दुसरा एक व्हीप आहे तो आहे भरत गोगावले, आणि एकनाथ शिंदे यांना श्री उद्धव ठाकरे यांनी पक्षातनं बेदखल केल्यानंतर ते विधिमंडळ पक्षाचे नेतेही राहिलेले नाहीत, आणि हीच गोष्ट निवडणूक आयोगाला श्री उद्धव ठाकरे यांनी कळवली. पण प्रश्न इथे आता असा आज निर्माण झाला की सभापतींनी कशाच्या आधारावरती व्हीपला आणि श्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता दिली, याच्यावरती आज त्यांनी महाराष्ट्र विधिमंडळाची जी नियमावली आहे ती सांगितली. सुदैवाने पुन्हा एकदा महाराष्ट्र विधिमंडळाच्या नियमावलीवरती आपल्या मधल्या ओळीमधनं आपण खूप तपशीलवार विवेचन केलेलं आहे, आणि तेव्हाही आपण म्हणाले होतो की सभापती हॅज अ होल अँड सोल राईट टू डिसाईड हू इज द मेंबर ऑफ पॉलिटिकल पार्टी विदिन इट्स प्रिमायसेस, विधिमंडळाच्या अंतर्गत. आणि विधिमंडळामधल्या आमदारांनी जो नेता आहे जो त्यांच्या बहुमताने त्यांनी निवडला आहे तो आमचा नेता आहे असं सांगितलं की तेवढंच फक्त सभापतींनी रेकग्नाईज करायचं आहे. या केसमध्ये सभापती श्री राहुल नार्वेकर यांच्याकडे भरत गोगावले आणि श्री एकनाथ शिंदे यांची नावं जेव्हा गेली त्यावेळेला अकॉर्डिंग टू महाराष्ट्र विधिमंडळ ॲक्ट त्यातल्या नियमावलीनुसार ज्या की आज न्यायालयासमोर मांडण्यात आल्या, त्यांनी एकनाथ शिंदेंना मान्यता दिली आणि भरत गोगावलेंना मान्यता दिली. आणि मग हे सभापतींचं वागणं हे महाराष्ट्र विधिमंडळाच्या नियमावलीला धरून असल्यामुळं तिथे कुठेच काही बेकायदेशीर गोष्ट घडलेली नाही असं त्यांनी सांगितलं. आकडेवारी पुन्हा आज त्यांनी मांडली, कारण 2 वेळेला असे प्रसंग घडले की सन्माननीय न्यायाधीशांनी कागद पेन घेतली आणि ते टॅली करत बसले. आज पुन्हा एकदा नीरज कौल यांनी काही आकडेमोड केली, ती त्यांनी रायटिंग स्वरूपामध्ये दिली. त्यांचं असं मत आहे की बहुमत असताना काय स्थिती आहे तर 39 शिवसेनेचे म्हणजे श्री एकनाथ शिंदेंचे, 105 भारतीय जनता पार्टीचे आणि 20 अपक्ष असे मिळून 164 आमदारांनी या सरकारला पाठिंबा दिलेला आहे. प्रत्यक्षात त्यावेळेला फक्त 99 आमदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा होता. मी पुन्हा सांगतो तुम्हाला की महाविकास आघाडीचे आमदार बहुमत चाचणीच्या वेळेला म्हणजे एकनाथ शिंदे सरकारच्या विरोधातल्या बहुमत चाचणीच्या वेळेला जे गैरहजर राहिले
किंवा विधिमंडळामध्ये सभापती निवडत असताना जे गैरहजर राहिले, तो मुद्दा इथे पुन्हा एनलार्ज करून कोर्टासमोर मांडला गेला आहे. कदाचित आता सरकार पडलेलेच आहे, अशा निष्काळजीपणातनं ती गोष्ट घडलेली असावी, किंवा मोस्ट लाईकली देर वॉज अ पॉलिटिक्स, अशी काहीतरी शक्यता आहे की जी अजूनही महाराष्ट्रासमोर आलेली नाही आहे. पण ही आकडेमोड त्यांनी केली आणि मग तिथे पुन्हा सभापतीच्या निवडीच्या वेळेला काय आकडेमोड होती, समजा ह्या 39 आमदारांना काय बाजूला केलं तर काय होतं, हे या सगळ्यांची गोळाबेरीज त्यांनी अशी केली की इन एनी केस महाविकास आघाडीकडे बहुमत नव्हतं. महाविकास आघाडीचेच आमदार हे गैरहजर राहिले म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांच्यावरती त्यांचा विश्वास नव्हता आणि म्हणून हे सरकार हे लिजिटमाइज आहे. आता स्वतः मुख्यमंत्रीच स्वतःच्या बहुमत चाचणीला कसा काय विरोध करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. हे कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये आलं आहे तर राज्यपालांना जे अधिकार आहेत त्या अधिकाराप्रमाणे सन्माननीय राज्यपालांनी श्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं की तुम्ही बहुमताच्या चाचणीला सामोरे जा. त्या बहुमताच्या चाचणीला ते यासाठी सामोरे गेलेले नाही की त्यांना वस्तुस्थितीची कल्पना आलेली होती आणि म्हणून त्या सरकारनं ते बहुमत गमावलेलं आहे. इथे एक मोठा प्रश्नाने जो वारंवार येऊ शकतो आणि कदाचित न्यायालयसुद्धा या दृष्टीने विचार करेल, अशी स्थिती चालू शकते का की आमदारांचा या सरकारवरती विश्वास नाही आहे आणि आमदारांच्या पाठोपाठ अपक्षांचाही विश्वास नाही आहे आणि म्हणून केवळ हे सरकार हे आधी निवडणूक झाल्यानंतरच्या बहुमताच्या चाचणीवरती सत्तारूढ आहे. तर जोपर्यंत अपात्रतेची याचिका निकाली लागू शकत नाही तोपर्यंत अल्पमतामध्ये असलेल्या सरकारला कारभार करू द्यायचा का, या मुद्द्यावरती आज बऱ्यापैकी खल झाला. आणि हे सांगण्याचा नीरज कौल हे प्रयत्न करत होते की बघा आजपर्यंतच्या सगळ्या निवाड्यांचा जर आधार घेतला तर असं दिसतं आहे की आजपर्यंत अपात्रतेच्या संदर्भामध्ये जरी कुठे कारवाई सुरू असली तरी कोणत्याही न्यायालयानं अपात्रतेची नोटीस ज्यांच्या विरोधामध्ये आहे त्या आमदाराला सभागृहाच्या प्रोसिडिंगमध्ये भाग घेण्यापासून रोखलेलं नाही, इन्क्लुडिंग मतदान. आणि या केसमध्ये त्यांना बाजूला केलं काय आणि गृहीत धरलं काय तरीसुद्धा हे सरकार पडणारच होतं. आणि म्हणूनच मी मुद्दा हा महत्त्वाचा म्हटलं की असं कसं असू शकतं की श्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत गमावलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये जर उद्धव ठाकरे यांना या राज्यपालांच्या इंटरव्हेन्शनशिवाय जर या पद्धतीनं अल्पमतातलं सरकार चालू द्यायला परवानगी दिली असती तर मग काय घडलं असतं, हा खरा प्रश्न आहे. आता आजचा सगळा फोकस असा होता की घटनेनं ज्यांना अधिकार दिलेले आहेत ते 3 घटक आहेत. एक राज्यपाल आहेत ज्याबद्दलचा उल्लेख झाला, दुसरे सभापती आहेत ज्याबद्दलचाही उल्लेख झाला आणि तिसरा महत्त्वाचा घटक असा आहे की निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र भारतीय राज्यघटनेनं निर्माण केलेली यंत्रणा आहे. त्या यंत्रणेनं ठरवायचं आहे की कोणता पक्ष अधिकृत आहे. या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे काय म्हणत आहेत की यांनाही विचारू नका, त्यांनाही विचारू नका, यांनाही विचारू नका, तुम्ही तो निर्णय द्या. नीरज कौल यांचं असं मत आहे की कॉन्स्टिट्युशनली डिफाईन केलेल्या ज्या वेगवेगळ्या ऑथॉरिटीज आहेत लेट देम डिसाईड फर्स्ट. आणि या केसमध्ये तर निवडणूक आयोगानं शिवसेना कोणाची हे ठरवलंय, कशाच्या आधारावरती ठरवलंय हे आज आर्ग्युमेंट केली गेली आणि म्हणूनच ते असं म्हणतायत की विधिमंडळातला पक्ष आणि विधिमंडळाबाहेरचा पक्ष अशी जी मांडणी, अशी जी विभागणी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी आणि त्यांचे सहकारी करतायत ती कृत्रिम आहे, ती त्यांच्या सोयीचा भाग आहे. कारण विधिमंडळातल्या पक्षाला म्हणजे तिथे असलेल्या आमदारांना, आणि त्यांनी त्याचा पुन्हा एक लोकसभेतलाही उल्लेख केला की श्री राहुल शेवाळे यांची कशी नियुक्ती झाली, तर सभापतींना पत्र दिलं, सभापतींनी ते स्वीकारलं. पण निवडणूक आयोगाने काय पाहिलं तर बहुमत विधिमंडळातलं कोणाकडे आहे आणि ज्यांच्या बाजूनं ते बहुमत आहे त्यांना मतदानाची टक्केवारी किती आहे. मला आता जेवढं आठवतं तेवढ्या लोकसभेतल्या खासदारांना मिळालेल्या मताच्या टक्केवारीनुसार शिवसेनेच्या 73% मतदारांचा श्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे आणि 75% आमदारांना मिळालेल्या मताचा जो पाठिंबा आहे तो एकनाथ शिंदेने. या आधारावरती निवडणूक आयोगानं त्यांचा जो प्रेसिडेंट आहे, जी ट्रिपल टेस्ट सादिक अली केसमध्ये आहे, त्याच्या आधारावरती एकनाथ शिंदे गटाला मान्यता दिलेली असल्यामुळं आता प्रश्नच उरलेला नाही आहे. आजच्या सुनावणी दरम्यान पुन्हा हे सांगितलं गेलं आहे की प्रश्न काय, एक पक्ष आहे, त्या पक्षाच्या अंतर्गत असलेला एक असंतोष आहे, तो असंतोष त्यांनी सांगितला आहे, त्याबद्दल त्यांनी कुठला नवीन पक्ष केलेला नाही किंवा नवीन कुठल्या आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी काही केलेलं नसताना तुम्हीच निवडणूक आयोगामध्ये गेलात, तुम्हीच सांगितलं की आमच्या पक्षामध्ये फूट आहे आणि
पक्षातल्या असंतोषाला दाबण्यासाठीचं शस्त्र म्हणून शेड्यूल 10 हे असू शकत नाही, ही यापूर्वी पण झालेली आर्ग्युमेंट आहे, आजही ती केली गेली. असा सांगण्याचा प्रयत्न नीरज कौल करत होते की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आक्षेप कशावरती आहे, तर 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर मिळून तुम्ही सत्तेसाठीचा कौल मागितला, तो तुम्हाला लोकांनी दिला. तिथं तुम्ही त्या विरोधात गेलात आणि तुम्ही महाविकास आघाडीकडे गेलात. महाविकास आघाडीतल्या मंडळीमुळं आम्हाला त्रास होतोय अशी सर्वसाधारण आमदारांची भावना आहे. ती भावना आम्ही पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरती मांडली, ती तुम्ही ऐकली नाही आणि आमचा तुम्हाला आक्षेप नव्हताच मुळात. आम्ही तुम्हाला काय म्हणत होतो, तर तुम्ही महाविकास आघाडी सरकारमधनं बाहेर पडा. बघा, इतक्या सिस्टमॅटिकली आणि व्यवस्थित सगळी मांडणी केली गेलेली आहे. त्याच्यामध्ये आर्टिकल 10 म्हणजे शेड्यूल 10चा तर अतिशय बारकाईनं अभ्यास केलाच आहे, पण कुठल्या वेळेला काय पत्र द्यायचे याबद्दलची सुद्धा त्यांनी व्यवस्थित अशी पडताळणी केली असावी. कदाचित श्री उद्धव ठाकरे हे इमोशनली कशा पद्धतीने रिॲक्ट करू शकतात याचाही त्यांनी विचार केलेला असावा. आणि म्हणूनच आज नीरज कौल म्हणत होते की असा कोण मुख्यमंत्री आहे की जो आपल्या बहुमताच्या चाचणीला विरोध करतोय. आणि मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आता निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला असल्यामुळे आमच्या लेखी आता काही प्रश्नच उरलेला नाही. श्री कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी काय म्हणतात की माननीय न्यायाधीश महोदय, तुमच्या 2 निकालामुळं आमचं सरकार पडलं. एक निकाल कुठला आहे, तर तो आमदारांच्या संदर्भामध्ये नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे अपात्रतेसंदर्भातली जी मुदत आहे ती मुदत ही 7 दिवसाची न देता तुम्ही 48 तासाची दिली. हा निर्णय न्यायालयाने सांगितलं की नाही, तुम्ही 12 जुलैपर्यंत त्यांना मुदत द्या. दुसरी, फ्लोअर टेस्ट करण्यासंदर्भामध्ये न्यायालयाने सांगितलं की नाही, आम्हाला असं रोखता येत नाही. आज नीरज कौल असं म्हणाले आणि त्यांनी वेगळी सायटेशन देऊन दाखवलं की तुमचे दोन्हीही निर्णय योग्य आहेत. पहिला निर्णय यासाठी योग्य आहे की नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे असं तर असू शकत नाही. जर सभापतींच्या मनामध्ये काही विशिष्ट दृष्टिकोन आहे आणि मग त्यांनी मेल कधी आला, 21 तारखेला उपसभापतीच्या वरच्या अविश्वास ठरावाचा मेल आला, तो मेल हा मेल आहे म्हणून ते मान्य करत नव्हते, तेव्हा आम्ही हार्ड कॉपी दिली. आणि इंटेन्शन असं दिसतंय की हार्ड कॉपी दिल्याच्या दिवशीच नरहरी झिरवळ यांनी यांच्या संदर्भातल्या अपात्रतेची कारवाई सुरू केली. आता ते नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे नसल्यामुळंच माननीय सर्वोच्च न्यायालयाने याबद्दलचा निवाडा दिला, तो बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे फ्लोअरवरची जी टेस्ट आहे ती टेस्ट थांबवण्यासंदर्भात पण सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. आणि त्याचं कारण पण त्याने असं सांगितलं की आजवर जेव्हा जेव्हा राजकीय कुठे बखेडा तयार झाला आहे त्या वेळेला या बखेड्यावरचं उत्तर हे सभागृहात शोधलं गेलेलं आहे आणि त्याप्रमाणे सभागृहामधल्या टेस्टला न्यायालयाने सांगितलं आणि इथे तुम्ही त्या बहुमत चाचणीला तुम्ही सामोरे गेलेले नाही आहेत. आता मेल कसा केला, कशा पद्धतीनं केला, येदुरप्पा प्रकरणाचा त्यांनी संदर्भ दिला की येदुरप्पा तुम्हाला व्हॉलंटरीली बाय गिव्हिंग अप युअर मेंबरशिप याचं जे डेफिनेशन आहे, म्हणजे तुम्ही स्वतःहून तुमच्या पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं आहे, याबद्दलच्या अनेक आर्ग्युमेंट्स केल्या गेल्यात. श्री कपिल सिब्बल यांचं असं म्हणणं होतं की ज्या क्षणाला तुम्ही राज्यपालाकडे गेलात की आमच्या या सरकारमधल्या या गोष्टीवरती आमचा आक्षेप आहे, तेव्हाच तुम्ही पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं आहे. येदुरप्पाच्या केसमध्ये जी आर्ग्युमेंट केली गेलेली आहे ती अशी आहे की येदुरप्पा सरकारवरती ज्यांचा अविश्वास होता त्यांना तिथल्या सभापतींनी डिस्क्वालिफाईड केलं. पण सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की पक्षांतर्गत एखादा मुद्दा मांडला आणि त्या मुद्द्याबद्दल काही विचारणा केली तर त्याचा अर्थ ते डिस्क्वालिफिकेशन करण्यासाठी पात्र होतात असं ठरत नाही. आणि म्हणून आजची जी गोळाबेरीज मला दिसते आहे ती अशी आहे की एका महत्त्वाच्या प्रश्नाचा निकाल लागलेला आहे, शिवसेना कोणाची. आता तो रिट्रोस्पेक्टिव्हली घ्यायचा का, म्हणजे आधीपासूनच त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची, कारण यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये सन्माननीय निवडणूक आयोगाचा निकाल आला. पण हा जो सगळा घटनाक्रम आहे महाराष्ट्रातला तो घडला गेल्या वर्षी जून 21 पासून ते जुलै 4 पर्यंत. आणि म्हणून या निर्णयासाठी हा निवाडा हा रिट्रोस्पेक्टिव्हली पूर्वलक्षी पद्धतीनं लागू करायचा का, अशा पद्धतीनं याबद्दलची आजही बऱ्यापैकी चर्चा झाली. मुख्य म्हणजे न्यायालयाला अजूनही काही प्रश्न पडलेले की त्यांचा जो स्वतंत्र पक्ष आहे नाही आहे याबद्दलचा जसा प्रश्न प्रलंबित आहे तसाच शिवसेना या पक्षाला हाच पक्ष श्री एकनाथ शिंदे आहे याला जी मान्यता दिली ती मान्यता ज्या क्षणाला मिळाली तो क्षण गृहीत धरायचा का, ज्या वेळेला यांनी राज्यपालाकडे जाऊन आपल्याच सरकारच्या विरोधामध्ये काही भूमिका मांडली त्याबद्दलचा ती गोष्ट गृहीत धरायची. अशा सगळ्या गोष्टी आज त्यांनी पुन्हा पुन्हा विचारल्या. सरन्यायाधीशांच्या काही महत्त्वाच्या टिप्पणी आजही होत्या.
10व्या सूचीमुळे बहुमत आहे की नाही, याला काही महत्त्व आहे की नाही आणि ते कुठं तपासायला हवं, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले. न्यायाधीशांनी विचारलं की किती वेळेला अपात्रबद्दल निर्णय घेतलेले आहेत. तुम्ही सभापतींचे अधिकार आणि सभापतींना महाराष्ट्र विधिमंडळातल्या नियमाप्रमाणे ज्या पद्धतीनं अधिकार मिळाले त्याचा उहापोह करा. माझीसुद्धा बरीच पानं आज पुन्हा पुन्हा भरत आहेत. ही सगळी जी सुनावणी आहे ती खूप रंजक आहे. आपल्याला कायद्याचा पत्रकार म्हणूनसुद्धा आणि आपल्याला कायदा नीट समजून घ्यायचा आहे म्हणूनसुद्धा या सुनावणीच्या दरम्यान अनेक रंजक गोष्टी कळत आहेत. जे ब्रिलियंट माइंड असतात, मी पुन्हा म्हणालो की आज नीरज कौल यांनी खूप सुंदर अशी आर्ग्युमेंट केली ज्याच्यामध्ये फक्त कायदा हा घटक महत्त्वाचा होता. देर वॉज नो इमोशन आणि प्रत्येक गोष्टीला न्यायालय काउंटर विचारत होतं. तेवढ्याच पद्धतीनं नीरज कौल हे त्यांना उत्तर देत होते. त्यामुळं निकाल जो येईल तो येईल, पण या निमित्ताने भारतीय राज्यघटना त्यातली विविध कलमं 356 सारखं कलम की ज्यामुळं राज्यपालांना अधिकार मिळालेला आहे की ते सरकार बरखास्त करू शकतात किंवा राज्यपाल हे राष्ट्रपती नियुक्त असतात, त्यांनी नॉन पार्टिझन कुठल्याही पक्षाची भूमिका न घेता वागावं, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह होत आहे. माझ्या मते आपल्या मधल्या ओळीतनं ही जी प्रत्येक गोष्ट तुमच्यासमोर मी मांडतो आहे तेवढी करत असताना मलासुद्धा खूप गोष्टी नव्याने शिकायला मिळत आहेत आणि हेच या मधल्या ओळीमधलं महत्त्वाचं फलित आहे असं मला वाटतं. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे जर काही महत्त्वाचे मुद्दे असतील तर ते जरूर टाका. माझे आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे फॉलो करायला लागा. आम्ही सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये आहोत. तुमच्या ज्या कन्स्ट्रक्टिव्ह सूचना आहेत त्याचं स्वागत आहे आणि हा ऑब्जेक्टिव्हच कार्यक्रम असणार आहे. इथे कुठल्याही राजकीय पक्षाची भूमिका मी मांडत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.